भोज कारतगा मार्गावरील खचलेला रस्ता बनला मृत्यूचा सापळा. लोकप्रतिनिधींसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष. गेल्या 2 महिन्यापासून मुसळधार पावसाने कारतगा भोज मार्गावरील अनिकेत सदलगे यांच्या शेतातील विहिरीचा संरक्षक कठडा रस्त्यासह विहिरीत कोसळला. त्यामुळे मुख्य रस्त्यावर मोठे भगदाड पडले. या रस्त्याचा अंदाज वाहनधारकांना येत नसल्याने कुणाचा जीव गेल्यावरच संबंधितांना जाग येणार का, असा संतप्त सवाल वाहनधारक व नागरिकांच्या मधून व्यक्त केला जात आहे. रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता असल्याने या रस्त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. भोज कारतगा या मुख्य रस्त्यानजीक सदलगे यांची शेती असून रस्त्यालगत पूर्वीपासून विहीर आहे. या विहिरीपासून मुख्य रस्ता गेला आहे. येथील जमिनी काळवट असून गेल्या 2 महिन्यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे व वाहनधारकांच्या रहदारीमुळे हा रस्ता हळूहळू विहिरीच्या बाजूकडे दबला गेला. अखेर विहिरीचा संरक्षक कठडा व निम्मा रस्ता पूर्णपणे विहिरीत कोसळला. तर विहिरीला लागून असलेल्या या रस्त्यावर मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणारी वाहने कधी विहिरीत जातील याचा अंदाज नाही. या रस्त्यावरून वाहनांची रहदारी मोठी असते. तसेच आता साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होणार असल्याने रस्त्यावर ऊस वाहनांची मोठी वर्दळ वाढणार आहे. खचलेला रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा हा धोकादायक रस्ता अनेकांच्या जीवावर उठला आहे. रात्री येणाऱ्या वाहनधारकांना खचलेला रस्ता दिसत नाही. रेडियम लावले नसल्याने हा धोका आणखीनच वाढला. केवळ बॅरिकेड्स लावून आपले सोपास्कार पूर्ण करणाऱ्या एखाद्याचा जीव गेल्यावरच जाग येणार का, असा सवाल व्यक्त केला जात आहे. हा रस्ता कोसळून 2 महिने झाले तरी देखील संबंधित PWDचे अधिकारी रस्त्याची पाहणी करण्यासाठी फिरकलेच नाहीत. तर लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे या रस्त्याला कोणी वाली आहे की नाही, असा सवाल व्यक्त करून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या विहिरीला कठडा बांधून रस्ता मजबूत करण्याची गरज आहे. भोज कारतगा मार्गावरून मुख्य संपादक प्रशांत कांबळे.